नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बघा इकडे समोर शेतकऱ्याच्या वाघी कामगारांनी वेगळं वेगळं झालं भैया हाँ ते घ्या चला मोबाईल साहेब सर काय खाली बस तुम्ही खाली बस तुम्ही साहेब पाठीमागे या. भाऊ ते माती टाकला ना थोडी तिकडून जावं लागेल. घ्या माग घेणार होतो. ए पेरू आले की मला पाठवायचे रे गोड कशी धन्यवाद आपले सगळ्यांनी पाणी लावायचं त्याला माती ढकल पाणी टाकू द्या. ए संजूचा फोटो काढ रे एवढा चालवतो ना झालं आला फोटो आला ए बडे नीट टाक रे माझं पाणी टाकताना काढ चला एकाचं झाड आहे रे बाबा वडाचं आहे का चला घ्या टाका पाणी टाका ना तुम्ही सगळं भाज्या कपडे काय करायचं ते कर त्यांच्या हातात पूर्ण परवानगी आहे तुमच्या हातात देत होतो. मी नाही एक लाख झाडे लावताय तुम्ही. मराठवाड्यामध्ये 5 लाख आकडा आहे तुमचा, काय सांगाल? खरं तर देवेंद्रजीचे जन्मोत्सव हरित महोत्सव हा 7 दिवसाचा सप्ताह आम्ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून लावतोय. निश्चितपणे प्रत्येक समाजाच्या घटकाला घेऊन, प्रत्येक वर्गाला घेऊन, प्रत्येक खऱ्या अर्थाने शाळा असो, महाविद्यालय असो, कार्यालय असो, सगळ्यांना प्रेरित करून आम्ही 5 लाख वृक्षाचा कार्यक्रम आम्ही 7 दिवसात करतोय. यामध्ये वृक्षदिंडी आहे, शपथ पत्र आहे, शपथ घेण्याचं काम सुद्धा आम्ही या वृक्षाच्या बाबतीत करत आहोत. संगोपन, संवर्धन आणि संरक्षण ही त्रिसूत्री हाती धरून आम्ही हे वृक्षारोपण करीत आहे. पुढच्या वर्षी सुद्धा या वृक्षाचा वाढदिवस आम्ही करणार आहे आणि निश्चितपणे आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या मुख्यमंत्र्यांचा, जे कणखर आहे, सक्षम आहे, पण संवेदनशील सुद्धा आहे. सामाजिक दायित्व समजून त्यांनी 300 कोटी वृक्ष या महाराष्ट्रात लावण्याचा संकल्प केला. त्याला लोक सहभागाची चळवळ बनवण्याचं काम मी मराठवाड्यापासून करतोय आणि म्हणूनच इथं ऑरिक सिटी इथं 5000 झाडं लावण्याचा आजपासून शुभारंभ करतो आणि गुरुपौर्णिमेला 7 दिवसांची सांगता करून गुरुपौर्णिमेला माननीय देवेंद्रजींना या 5 लाख वृक्ष लावण्याची भेट मी देणार आहे. आणि याच्यात वैशिष्ट्य असं आहे की 1000 महिला ज्या लाडक्या बहिणी आहे त्या 1000 महिला 56,000 झाडं लावून खऱ्या अर्थानं ही देवेंद्रजींना शुभेच्छा आणि भेट देणार आहे. कारण 56 त्यांच्या वयानुसार ते झाडं लावणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे एक आगळा वेगळा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पुढच्या वर्षी परत वाढदिवसाला या वृक्षारोपणाच्या आम्ही. ओके, थँक्यू.